एक स्टुडंट युनियनचे लीडर किंवा एक बिझनेसमॅन किंवा एक राजकीय व्यक्तिमत्व किंवा द फ्लायओव्हर मॅन ऑफ इंडिया, ऑफकोर्स द हायवे मॅन ऑफ इंडिया. सो ही सगळी पदं ज्या व्यक्तीला बहाल केली गेली ते आहेत नितीनजी गडकरी. आणि ऑफकोर्स मी असं म्हणेन की राजकीय क्षेत्रातला देव माणूस असं म्हटलं तर चुकीचं नाही ठरणार. सगळ्यात आधी तर आपल्या या संपूर्ण देशामध्ये बरेच सगळ्या जणांचे बरेच सगळे ओपिनियन्स असतात प्रत्येक राजकीय व्यक्तिमत्वावरती. तो नेता कुठच्या पक्षाचा आहे, कुठून निवडून आलाय किंवा त्याने काय कामं केली, त्याने काय कामं नाही केली, या सगळ्या गोष्टींमध्ये. पण एक माणूस असा आहे जो निरंतर आपलं काम करत आलाय. मला असं वाटतं की एकुलता एक असा राजकीय नेता ज्याचे 0 हेटर्स असतील या जगामध्ये. मी आज नितीनजी गडकरी यांच्याबद्दल यासाठी बोलतेय कारण का यांच्या आयुष्यावर आधारित एक सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे गडकरी आणि हा सिनेमा येतोय 27 ऑक्टोबरला, म्हणजेच याच महिन्याच्या एंडला ऑफकोर्स आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये. आता खरं तर या सिनेमाचं जेव्हा टीजर आलं होतं तेव्हाच बऱ्याच सगळ्या लोकांचं सुरू होतं की बाबा रे आता इलेक्शन्स येत आहेत 2024मध्ये. सो त्याच्यामुळे ऑफकोर्स भाजपाचे नेते असल्यामुळे एक भाजपा कुठेतरी सिनेमाच्या माध्यमातून आपला प्रचार करू पाहते की काय बाबा रे, किंवा याचा एक खूप मोठा प्रभाव एक समाजावर होईल आणि त्यानंतर या इलेक्शनमध्ये भाजपा निवडून येईल किंवा असं सगळं ही सगळी त्यांची कदाचित स्ट्रॅटेजी आहे असं लोकांनी आरोप लावलेत. पण मी असं म्हणते की कारण ही व्यक्ती फक्त एक भाजपाचा नेता नाही आहे, त्यामुळे तुमचे जे काही थॉट्स असतील, जे काही ओपिनियन्स असतील, जर का तुम्ही काँग्रेस सपोर्टर असाल किंवा तुम्हाला जर का भाजपाकडनं प्रॉब्लेम असेल तर त्या भूमिकेतून या सिनेमाकडे प्लीज बघू नका. हा सिनेमा एक अशा माणसाच्या आयुष्यावर बनलेला आहे ज्या माणसाने जेन्युइनली गेली कित्येक वर्ष इतके सगळे फ्लायओव्हर्स आणि एक्सप्रेस हायवेज हे सगळे बनवलेले आहेत आणि आपल्या शब्दाला कधीच हा चुकलेला नाही आहे. या ट्रेलरमध्ये आपल्याला ओव्हरऑल काही गोष्टी मला खूप आवडल्या, काही गोष्टी ज्या थोड्याशा खटकल्या त्याबद्दल मी बोलणार आहे. सगळ्यात आधी ज्या गोष्टी मला आवडल्या त्याच्याबद्दल बीजीएम स्ट्रॉंग वाटलं राव मला. म्हणजे 1-2 ठिकाणी आपल्याला गुजबम्स पण देऊन जातात हे बीजीएम, आणि एका बीजीएमचा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग रोल तोच असतो. कुठच्याही साध्या सिनेमाला फोडणी देण्याचं काम बीजीएम करत असतं. सो येस, मला बीजीएम आवडलंय. दुसरी गोष्ट की काही शॉट्स हे खूप आर्टिस्टिक अप्रोच घेऊन घेतलेले आहेत. म्हणजे एका ठिकाणी एका पुलाच्या तिथे एक बंधारा मला वाटतोय जिथे गडकरी उभे आहेत आणि मागून तो एक शॉट घेतलेला आहे, मला तो प्रचंड आवडला. तिसरी अशी गोष्ट की या सिनेमातले संवाद हे फार कणखर असणार आहेत. जहाँ चाह है वहाँ राह है, और जहाँ चाह नहीं वहाँ सिर्फ सर्वेक्षण, विचार विमर्श, समितियाँ, उपसमितियाँ, सेमिनार और अध्ययन दल हो. फार अगदी आरपार जाणारे ठरतील आपल्या. आणि नक्कीच अशा सिनेमांकडनं जिथे बायोपिक्स बनतात मोठमोठ्या लोकांवरती, तेव्हा नक्कीच संवाद तुमची खूप महत्त्वाची भूमिका प्ले करत असतात. आता भूमिकेवर मी आलेलेच आहेत, तर या सिनेमामध्ये गडकरींची भूमिका कोण प्ले करणार यावर बरंच सगळं कुतूहल सगळ्यांचं होतं. आणि राहुल चोपडा हे कलाकार या भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहेत आणि मी जेन्युइनली सांगते मला कन्व्हिन्सिंग वाटतायत ते स्क्रीनवरती. अगर ये एक्सप्रेसवे मैं इस कॉस्ट में नहीं कर पाया तो मैं अपनी ये मूछ मुंडवा दूंगा. कारण ओव्हरऑल गडकरी साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांची शरीरयष्टी आहे किंवा ते कसे बोलतात किंवा एक सगळ्या मित्रांच्या टोळीमध्ये एक हेल्दी असं एक शरीरयष्टी असणारा एक व्यक्ती, म्हणजे ते जेन्युइनली तसं आपल्याला कन्व्हिन्सिंग वाटतात. सो येस, मला असं वाटतं की उत्तम निवड केलेली आहे. लेखक, दिग्दर्शक आणि कथा ज्यांनी लिहिली आहे ते आहेत अनुराग राजन भुसारी आणि यांनी अतिशय उत्तम अशी निवड केलेली आहे राहुल चोपडा यांची. मला असं वाटतं ओव्हरऑल हा सिनेमा मला ह्याचं ट्रेलर खूप आवडलंय आणि नक्कीच मी हा सिनेमा बघायला जाणार आहे. कारण मी जेन्युइनली एक गडकरींची फॉलोअर आहे आणि आय डोंट केअर ते कुठल्या पक्षातले, ते भाजपातलेत म्हणूनच नाही, पण ते कुठल्याही पक्षाचे जरी असले असते तरीही मी त्यांना फॉलो केलं असतं. सो येस, ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टी छान आहेत. पण आता काय 1 ते 2 गोष्टी अशा आहेत जिथे थोडंसं मला असं वाटतं की एफर्ट्स कमी दिसत आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट तर बजेट ऑफ द फिल्म. म्हणजे जिथे तुम्ही हा जो नेता आहे हा फक्त महाराष्ट्रापुरता सीमित नाही आहे, केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि ओव्हरऑल संपूर्ण सबंध भारतात त्यांचे फॉलोअर्स आहेत. सो तुम्ही जर का त्यांचं यूट्यूब चॅनल पाहिलं असेल किंवा त्यांचं जर का ट्विटरवरती फॉलोअर्स पाहिले असेल तर तुम्हाला समजतील की फक्त महाराष्ट्राचे त्यांचे फॉलोअर्स नाही आहेत. सो जिथे तुम्ही अशा एका मोठ्या माणसाबद्दल सिनेमा बनवता तिथे तुम्ही बजेट थोडंसं स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं होतं. ते क्लिअरली जाणवतंय आपल्याला काही शॉर्ट्समध्ये. पण असो, आय थिंक ठीक आहे, हरकत नाही. अप्रोच चांगला आहे आणि चांगल्या अप्रोचसाठी आपण नक्कीच नितळ मनाने सपोर्ट करायला पाहिजे. सो आणखीन एक गोष्ट आहे जी मला असं वाटतं की आता प्रकर्षाने मला जाणवते मराठी सिनेमांमध्ये, ती म्हणजे अशी की तुम्ही प्लीज मराठी सिनेमे जे चांगले तुम्हाला वाटतात ना, उत्तम वाटतं किंवा ज्याचा संदर्भ संबंध भारतात तुम्हाला द्यायचा आहे, तर तो सिनेमा तुम्ही हिंदीमध्ये डब करायला सुरुवात करा. कारण का तुम्ही जर का कॉमेंट्स जर का पाहिल्या किंवा तुम्ही जर का काही एक थोडासा रिसर्च केला तर तुम्हाला असं जाणवेल की आपले जे सिनेमे आहेत ते अमराठी लोकांपर्यंत पोहोचतच नाही आहेत.
आता ह्याचा अर्थ असा नाही की मला हिंदी भाषेचं पुळका आहे. म्हणायचा अर्थ असा आहे की तुम्ही जर का साऊथ इंडियन फिल्म जर का पाहिल्या, आपण लहानपणापासून बघत आलोय, प्रत्येक सिनेमा ते हिंदी भाषेमध्ये डब करतात आणि फ्री असतो तो अवेलेबल यूट्यूबवरती किंवा आपल्या सेट मॅक्स आणि या सगळ्या चॅनल्सवरती. सो ह्या गोष्टींमुळे आज साऊथ इंडियन लँग्वेजेस तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळमचं तरी इतकं नाही, पण तमिळ, तेलुगू, कन्नडा ह्या इतक्या मोठ्या लेवलला पोहोचल्यात की आज जर का हॉलिवूडचा कुठचाही बिग बजेटचा सिनेमा रिलीज होत असेल तर तो ह्या 3ही सिनेमांमध्ये सुद्धा रिलीज होतोय डबिंग करून. सो तुम्ही विचार करा की इतक्या मोठ्या लेवलला त्यांनी त्यांच्या लँग्वेजेस नेलेल्या आहेत आणि इट्स हाय टाइम राईट नाउ फॉर मराठी इंडस्ट्री. आय फील की तुम्ही हिंदी भाषांमध्ये डबिंग करायला सुरुवात करा आणि सुरुवातीला रिस्पॉन्स नाही मिळणार, आय अंडरस्टँड, पण करणं फार गरजेचं आहे. सो ही मला एक खंत कुठेतरी जाणवली. बाकी ओव्हरऑल माझे या सिनेमाला घेऊन अत्यंत पॉझिटिव्ह थॉट्स आहेत आणि मी हा सिनेमा बघायला 27 ऑक्टोबरला माझ्या जवळच्या सिनेमागृहामध्ये नक्की जाणार आहे. सो तुमचे काय थॉट्स आहेत ते मला कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस आउट.